तशी पहिली चट्टी आहे माझी. किती पैशाची साईट मला वाचा बघू. ही बाईला मी आणली होती ना फेब्रुवारी महिन्यामध्ये. ही बाई 7 वर्ष फेऱ्या मारते. मी पोलीस स्टेशनला फोन केलाय 29 वेळा. नाही ना साहेब, कॉलच नाहीये ना, तुमच्याकडून सूचना पण आलेली आहे. कॉल आहे साहेब. साहेब नुसतं बोलू नका घेऊ, मी तुम्हाला हात जोडते. मी तुम्हाला पर्सनल मेसेज केले, तुमच्याशी माझं पर्सनल केलंय, तुमच्याशी बोलणं झालंय, सिनियर पेन्शी बोलणं झालं. इथल्या पोलिसांचं ना मानसिक संतुलन 100% बिघडलेलं आहे. आणि ह्याला फक्त आपले गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. कारण पोलीस सुद्धा माणूसच आहे, त्यांना काय आपल्यापेक्षा 10 पटीने ताकद दिलेली नाहीये. तुमच्याच पोलिसांचे वाबाडे जनतेकडून फडणवीस साहेब तुम्ही काढायला लावताय. आम्हाला करा रिपोर्ट. इथले MLA बीजेपीचेच आहेत ना विधायक, मग झोपल्यात काय? त्या दुबेताई उड्या मारतात इकडे तिकडे. हा महिला हे आरक्षण ते तुम्हाला पोलिसांच्या दशा कळत नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या तुलिंज पोलीस ठाण्यामध्ये. माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षला लाड मॅडम आहेत. खरं तर ही ताई आहे, गेल्या अनेक वर्षापासून ही या पोलीस ठाण्यामध्ये फेऱ्या मारते, परंतु तिला न्याय मिळत नाही. जाणून घेऊया नेमका सगळा विषय काय. ताई काय नाव आहे तुमचं? माझं नाव अस्मिता प्रदीप वेलुंडे. काय विषय काय आहे? विषय म्हणजे आम्हाला पहिल्यांदा घर नव्हतं ना, मग आम्ही इथं तो जितो नेहरू पाटील आहे ना, तो बोलला की मी बिल्डिंग बांधतो ना, मग मी तुम्हाला देतो. मग आमच्याकडे डायरेक्ट पैसे नव्हते द्यायला, मग आम्ही त्याला बोललो थोडे थोडे आम्ही दिले तरी चालेल का? तो बोलला चालेल. मग त्याने सांगितलं की मी इथे बिल्डिंग बांधणार आहे, त्याच्यावर तुम्हाला रूम देतो, तुम्ही मला थोडे थोडे पैसे द्या. मग आम्ही तसं केलं. आणि नंतर बोलायला लागला की इथे आता आम्हाला मिळत नाही बिल्डिंग, मी आता वाळीला चालू काम केलंय, तो वाळीला तुम्हाला रूम दे. मग आम्हाला त्याने वाळीला रूम दाखवला 4थ्या माळ्यावर बेडरूम वाला. त्यावेळेला आमची पहिली प्राइस कमी होती, त्याने 7.5 बोलला. नंतर बोलला की वाळीचा रूम 8.5-10 ला पडेल तुम्हाला. म्हटलं चालेल, ते वरचे पैसे. मग त्याने लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे पैसे येऊ घेतला, सगळे घरपट्टीचे पैसे लावून घेतला, बॉरिंगचे पैसे लावून घेतला, मीटरचे पैसे लावून घेतला. फक्त एवढाच बोलतो देतो. मग किती वर्ष झाले आता देतो देतो, म्हणजे आम्ही आता करणार तरी काय? आजपर्यंत तर देतो फक्त बोलतो, दुसरा काही करत नाही. पेपर वगैरे बनवून दिला नव्हती त्याने सगळं. मनसेकडे कधी गेलात? मनसेकडे आम्हाला झाले 7 महिने जास्त झाले मनसेकडे. मनसेच्या ऑफिस मधून एका दुसऱ्या क्लायंटला दिलं होतं, त्याने ना आमचं काम केलं वाटतं. मग त्यांच्याकडून नंतर आम्ही मग ह्या मॅडमच्याकडे मग हे दिलं, तिथून मग या मॅडमकडे आम्ही गेलो. मॅडम तुम्ही चक्क इथे बदाम घेऊन आलात, पोलिसांना बदाम द्यायला आलात. बदाम देण्यामागचं कारण काय? या ज्या मॅडम आहेत आमच्याकडे 8 महिन्यापूर्वी आल्या, राजगडवरून प्रकरण पाठवलं होतं. मग मी त्यांना विचारलं तर आम्हालाही कधी तुळीस कधी विरार मीही फिरले. मग नंतर आम्ही स्वतः जाऊन त्या आरोपीचा गुन्हेगाराचा ऍड्रेस ट्रेस केला, तर तो तुळींज मध्ये बसत होता. फेब्रुवारी मध्ये आलो, ऍप्लिकेशन लिहिलं, रिसिव्ड केलं. फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिलही संपत आल्या. अजून पोलिसांकडून एकही कॉल पीडिताला आलेला नाहीये की तुम्ही या, तुमची स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आणि आम्हाला गरज वाटल्यास आम्ही गुन्हा दाखल करतो, असा कुठलाही त्यांना कॉल गेलेला नाहीये. म्हणून मी स्वतः 29 वेळा तुळींज पोलीस स्टेशनला फोन केल्याचे मी स्क्रीनशॉट मारून आणलेले आहेत. मी आयओशी बोलले, मी क्राईम पीएनशी बोलले, मी सिनियर पीएनशी बोलले, मी स्टेशन हाऊसला बोलल्यानंतर सुद्धा जर पोलीस प्रशासनाला जाग येत नसेल की ही महिला एवढ्या वेळ का कॉल करते, तर मग कुठेतरी आठवण यावी म्हणून बदाम आणि मनुका त्यांना पळायला जोर यावं. आणि त्याच्याच बरोबर आम्ही नारळी, म्हणजे त्यांचा आम्ही एक रिस्पेक्टही ठेवलेला आहे. कारण जरी पोलीसवाले इथे चुकले 100% मी ठामपणे सांगते, पण तरी तुळींज पोलीस स्टेशन हा एक असा पोलीस स्टेशन आहे की इथे प्रत्येक दिवसाला एक बलात्कार किंवा मर्डर या केसेस होतात. सिनियर पेन या त्यांच्या केबिन मध्ये बोलवलं होतं. ऍक्च्युली त्यांनी सांगितले त्या घटना मला माहित असतात, कारण मी माझ्या एरियातले रोज अपडेट घेत असते. तर सगळ्यात जास्त म्हणजे मीरा भाईंदर मधला सगळ्यात त्या कार्यक्षेत्रामधला सगळ्यात बिझी पोलीस स्टेशन तुळींज आहे. कारण इथे नायजेरियन लोक, नंतर परप्रांतीय लोकांचे एवढे गर्दी झालेली आहेत की रोज एक म्हणजे मोठा गुन्हा, बलात्कार म्हणा किंवा मर्डर म्हणा, हाफ मर्डर म्हणा, किंवा काय काय गांजा तस्करी आहे. त्याच्यामुळे इथल्या पोलिसांचं ना मानसिक संतुलन 100% बिघडलेलं आहे. आणि ह्याला फक्त आपले गृहराज्यमंत्री आणि फसवणूक साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. कारण पोलीस सुद्धा माणूसच आहे, त्यांना काय आपल्यापेक्षा 10 पटीने ताकद दिलेली नाहीये. आणि हे सगळं फडणवीसला माहिती आहे. पण फडणवीसनी पोलीस आणि जनतेमध्ये कसे वाद होतील, जनता कशी उखाडेल, आणि म्हणून ते एक नियम लागू केलेत. आता माहितीये का एक नवीन नियम, 8 दिवसापूर्वी, की तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला 6 आठवड्याचा कालावधी. हा का दिला?
फसवणूक देवेंद्र फडणवीसनी हा 6 आठवड्याचा कालावधी का दिला? ह्याच्या आधी 16 दिवसाचा होता. तुम्ही अर्ज दाखल केलात, 16 दिवसात पोलिसांचा तुम्हाला कॉल आला पाहिजे की तुम्ही स्टेटमेंटला या. मग आता फसवणीस तुम्ही दीड महिना दिलात, म्हणजे कुठेतरी जनतेने पोलिसांवरती अशा मोर्चा काढायचे आणि मग पोलिसांचे वाभाडे आमच्यातर्फे तुम्ही काढायला लावतात. तुमच्याच पोलिसांचे वाभाडे जनतेकडून फसवणीस साहेब तुम्ही काढायला लावताय. आम्हाला काढायला मजबूर केलात. आम्हाला हाऊस नव्हती या महिलांना आता घर दाळ चूल मूल सोडून इथे यायची आणि त्या पियान समोर बसायची. त्यांच्या जबाबदारी आम्हाला कळतात. आणि हा एक तुळींज पोलीस स्टेशन असं आहे की जेवढा भार तुळींजवर आहे, जेवढे सिरियस ऑफेन्स इथे घडतात कुठेच घडत नाहीयेत. मग हा रिपोर्ट इथले MLA बीजेपीचेच आहेत ना विधायक, मग झोपल्यात काय? त्या दुबेताई उड्या मारतात इकडे तिकडे. हा महिला हे आरक्षण ते तुम्हाला पोलिसांच्या दशा कळत नाहीत. त्यांचं मानसिक संतुलन, त्यांना झोप नाहीये, त्यांना जेवण वेळेवर मिळत नाही, स्टाफ अधुरा आहे. त्यांच्या व्यथा कोणी मांडायच्या? म्हणजे आम्ही फक्त मोर्चा काढायचे आणि ते मीडियामध्ये यायचं पोलीस वाईट. मग पोलिसांची चांगली प्रतिमा ह्यांचं काम नाहीये का? मतं घेतलीत आणि आता फक्त तुम्ही चमकोगिरी करता. कशासाठी? जिकडे तिकडे धावता ना अर्नाळ्यापर्यंत त्या दुबेत ते उड्याच मारत असतात जिकडे तिकडे. कधी घेतली का पोलिसांची मीटिंग? त्यांचे विचार आहेत का कधी काय प्रॉब्लेम आहेत ते? आता मी दोतोंडीपणा नाही, मी एक समाजसेवक आहे. मला समाजाची बाजू जी खरी ती खरीच ठेवली पाहिजे. आमचा पक्ष आम्हाला साहेबांनी एकच सांगितलंय, रोग बाय ठोक बोलायचं, जे खरं आहे ते बोलायचं. आम्ही नाही घाबरत कोणाला. बोला. आम्ही नाही घाबरत कोणाला असं म्हणत त्यांनी चक्क या ठिकाणचे राजन नाईक MLA आणि स्नेहा दुबे यांना टार्गेट केलेलं. आणि खरं ही परिस्थिती खरी आहे. कुठेतरी या दोन्ही आमदारांनी पोलिसांची व्यथा देखील जाणून घ्यायला पाहिजे. आता ठाणे अंमलदार कक्ष संपूर्ण खाली आहे. दिवसाला 1 हत्या होते या नालासोपारा तुलिंज पोलीस ठाण्यामध्ये. मग आमदार खासदार काय झोपलेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारते. या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.